नाही, दर प्रत्येक महिन्याला मी स्वतः ठरवलं होतं, की प्रत्येक वेगवेगळे विषय आपण जे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करतो, त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या संदर्भात बैठका आहेत. प्रामुख्याने येणारा 1 महिन्यानंतर असणारा पाऊस असेल, त्याचबरोबर आत्तापर्यंत महानगरपालिकेला आलेले शासनाकडून प्रोजेक्ट असतील आणि त्या संदर्भात नवीन आयुक्त आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करणं, या भावनेतून विषय आहेत. मग त्यात कोल्हापूर शहरातला लाईटचा विषय असेल, त्याचबरोबर CCTV आहेत, रस्त्याच्या बाबतीतले विषय आहेत, जे अपूर्ण असणारे प्रोजेक्ट आहेत, या बाबतीमध्ये आज बैठक आहे. ओव्हरऑल सगळ्याच विषयासंदर्भात आज चर्चा आहे यामध्ये. गोकुळ संदर्भात साहेब काय सांगाल? आता उद्या आज मुदत संचालक मंडळाची संपलेली आहे, प्रशासक मंडळ आले. या संदर्भामध्ये न्यायालयीन बाब आणि न्यायालयीन बाबामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल राज्य सरकार आणि गोकुळ दूध संघ आम्ही सगळे महायुती म्हणून काम करत असताना ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीने आता शासन करत आहे आणि त्या संदर्भात सगळेच मिळून या गोकुळ दूध संघा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा असेल किंवा जे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी आहेत यांच्या संघाच्या योग्य तो निर्णय होईल. सर्वोच्च न्यायालयात आता संचालक मंडळाचे दावे घेतलेले आहेत. सर्किट बेंचच्या जे काही निर्णय आहेत त्यांना निर्णयाला त्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. बरं, नाही मला ह्यातली काही कल्पना नाही. तुम्ही आता सांगता आहेत ही माहिती घेऊन मी त्या विषयावरती बोलेन आपल्याशी. पण न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून या मदतीमध्ये त्यांनी तो स्वीकारावा आणि उलट मदत करावी या प्रशासकाला आणि त्याबद्दल त्यांना सहकार्याची भूमिका देऊन त्यातनं मदत करून संघ ज्या पद्धतीने चाललाय व्यवस्थित आहे नाही आहे किंवा काय लोक बोलतात ह्यापेक्षा आपण मदत करून या संघाला कसं अजून गतवैभव प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे. साहेब, आता ज्या काही संस्था ज्या अवसानातल्या संस्थांची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे, सुनावणी प्रक्रिया, ही सुनावणी प्रक्रिया जलद व्हावी आणि निवडणुका लवकर लागाव्यात असं तुम्हाला वाटतंय? यामध्ये मी बोलणं योग्य नाही, कारण न्यायालयानं काहीतरी त्यात अटी शर्ती घालून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तेवढं ते काम करतील. कारण मला खात्री आहे प्रशासन जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आणि शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका करत आलेला आहे आणि योग्य ते निर्णय ते घेतील जे जे अधिकारी त्यांना नियुक्त केले त्याच्यामध्ये. त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापेक्षा आपल्याशी भेटीगाठी जास्त होत असल्याचं बंटी पाटील यांनी आपल्या एका बैठकीमध्ये सांगितलं आहे, त्यात कितपत तथ्य आहे? याच्यामध्ये आम्ही KDC बँकेमध्ये मी संचालक आहेत, तेही आहेत. आमची कुठं ना कुठं तर भेट होत असते, योगायोगाने एकमेकाला दिसतो, हसतो. याच्या व्यतिरिक्त काही राजकीय नाही, पण बँकेच्या हिताचे असतील ते निर्णय असतील किंवा कुठं वेगवेगळे राजकारणामधले जिल्ह्याच्या हिताचे निर्णय असतील त्या भेट होती, तिथं चर्चा होतात आमच्या. बाकी असं लपून छपून काहीच नाही. आमच्या सगळ्या ओपन बैठक आहेत आणि भेटी आहे. या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये आम्ही आज सगळे विषय चर्चा करतो. पर्यटक येणाऱ्याची प्रत्येकाची गैरसोय होऊ नये या संदर्भात सुद्धा आमच्या सूचना, ते फलक आणि त्याचबरोबर शौचालयाचं ऑलरेडी याच्यामध्ये टेंडर निघालेलं आहे. गेले की ह्याच्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतोच, पण निश्चितपणे आम्ही सर्वच या कोल्हापूरचं गतवैभव पुन्हा व्यवस्थित उभा करणं, या सगळ्या सुविधा लोकांना देणं ही भूमिका आमची सकारात्मकच असेल. त्याचबरोबर आजकाल आपण एक दिवसाआड आता शहराला पाणी येत आहे, परंतु तेही पाणी काही ठिकाणी येत नसल्याचा सध्या रोष नागरिकांमधून पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी गटरयुक्त पाणी नागरिकांना मिळत आहे. याबाबत आता काय आपली चर्चा होईल? यामध्ये आज चर्चा आहेच की शहराला पाणी पुरवठा जो व्यवस्थित होत नाही या संदर्भामध्ये रोज व्यवस्थित पाणी देण्यासंदर्भात आम्ही सूचना देत आहे. त्याचबरोबर जिथं लिकेज आहेत आणि ॲक्च्युली हा टेक्निकल प्रॉब्लेम नाही आहे, याच्यामध्ये कुठेतरी पाईप फुटली असेल किंवा काय असेल, यात सांडपाणी जाऊन जर मिक्स होऊन येत असेल तर त्या लिकेजेस काढण्यासंदर्भात सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि देत आहोत. त्यामुळे आज या बैठकीमध्ये योग्य ते सकारात्मक निर्णय होतील. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.